आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। नगरसेवक विकास माने यांचा इशारा। जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग खड्ड्याच्या विळख्यात। छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन रस्ता दुरावस्थेत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून तातडीने निधीची मागणी। जत शहरातून जाणाऱ्या चडचण ईश्वरपूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन दरम्यानचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पूर्णतः खराब झाला असून वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत वाहने चालवावी लागत आहेत। या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नगरसेवक श्री विकास माने यांनी माध्यमांशी बोलताना या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी तातडीने निधी उपलब्ध करून डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। माने यांनी सांगितले की या मार्गावर यापूर्वी सुमारे 1 किलोमीटर अंतराचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने हे काम निकृष्ट व दर्जाहीन ठरले आहे। परिणामी होंडा शोरूम परिसर, स्मिता फोटो समोर, माजी सरपंच कैलासवासी उदयसिंह संगपाळ यांच्या घराजवळ तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत। या मार्गावर महाविद्यालय, न्यायालय, MSAB कार्यालय, पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महिला वसतिगृह तसेच शाळा, महाविद्यालये असल्यामुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते। अशा परिस्थितीत खराब रस्त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान विविध सामाजिक संघटनांकडूनही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने करण्यात आली आहेत, तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ST पिकअप शेडचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथे आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त नवीन पिकअप शेड उभारण्याची मागणीही विकास माने यांनी केली आहे। एकूणच जत शहरातील या महत्त्वाच्या मार्गाची दुरुस्ती तातडीने न झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।